आपण येथे प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सन्माननीय व्यासपीठवरील वादनीय मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझे प्रिय मित्रांनो, 26 जानेवारी म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन. सन 1950 पासून दरवर्षी या दिवशी आपण सर्व हा दिवस संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे, म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आम्ही इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालो. स्वातंत्र्य, समता व न्याय देणारी, शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यासाठी हक्क देणारी राजवट सुरू झाली. या सर्वांचा पाया होता भारतीय राज्यघटना. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवी दिशा देण्यासाठी घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते. शेवटी ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सोपविण्यात आली आणि त्यांनी ती लिहिल्या पेलली. त्यामुळे सर्व जगात आदर्श म्हणून ओळखली जाणारी भारतीय राज्यघटना आकारास आली आणि 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान पूर्णपणे लागू करण्यात आले. साऱ्या देशाने अन्यायाची, गुलामगिरीची कात टाकली आणि मायभूमी स्वातंत्र्य, न्याय व लोकशाहीचा सोनेरी उदय झाला. म्हणूनच स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच हा दिवस आपल्या सर्वांसाठी गरजेचा आहे. याच दिवशी आपण आपल्या पवित्र मातृभूमीवर एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. प्रत्येक मानवास सन्मानाने जगण्याचे, उंच भरारी घेण्याचे बळ या घटनेने दिले. यासाठी या मंगल दिनी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. माझे 2 शब्द समाप्त करते. धन्यवाद. जय हिंद.